माजी सैनिक संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं तहसील कार्यालय येथील जाहीर धरणे आंदोलनाला स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा संघटनेच्या वतीनं पाठिंबा देताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरीशभाई देखणे उपस्थित होते। यावेळी त्यांच्या समवेत समाजसेवक अमरभाऊ बोराडे, स्वप्नील बबलू गायकवाड, पत्रकार काळूराम घोडके आदी मान्यवर देखील उपस्थित होते। मानवतावादी विचारांसाठी ज्या महामानवांनी आणि संतांनी कार्य केलं त्या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। योद्धा माजी सैनिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी कालपासून या ठिकाणी जाहीर धरणे आंदोलन करण्यात येत आहेत। सैनिक हा आतापर्यंत भारताच्या सीमेवर लढत आलाय आणि त्या सैनिक लढत असताना सुद्धा आपण या ठिकाणी शांत झोपलेले असतो, आपले सर्व कामकाज व्यवस्थित सुरळीत पार पाडत असतो आणि आज त्या सीमेवरचा सैनिक या ठिकाणी ज्या वेळेला आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये पूर्ण परततो आणि त्याला वाटतं की आता मी काहीतरी समाजाची सेवा करावी आणि त्यावेळेला खरोखर जे प्रामाणिक देशाप्रती असतात अशी लोक म्हणजेच हे आमची सर्व बांधव जे आज माजी सैनिक आहेत आणि त्यांना त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे। आज ज्या पद्धतीने यांनी भारताच्या सीमेवर लढ्या लढल्या त्याच पद्धतीने त्यांना आज या ठिकाणी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक लढाई लढावी लागते आणि असं सर्व असताना या ठिकाणी येणारी जाणारी माणसं फक्त पाहतायत, हात दाखवतायत, हा तुम्ही छान करताय, आम्ही आहोत सोबत असं म्हणतायत, परंतु या ठिकाणी येऊन त्यांनी या मागण्यांना पाठिंबा देण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे। त्याच पद्धतीने सर्वसामान्य लोकांनी त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या कळायला पाहिजेत की हा जो प्रश्न आहे तो आमचे हे जे माजी सैनिक आहेत ते त्यांच्या घरातला प्रश्न घेऊन या ठिकाणी लढत नाहीयेत, तर आपल्या सर्वांसाठी ते लढतायत। या तहसील कार्यालयामध्ये जे रोज दुर्गम भागातून येत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणावरून येत आहेत, या खेड तालुक्यामधून येत आहेत, अशा लोकांना जो त्रास सहन करावा लागतोय, अशा सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत, जी गाऱ्हाणी आहेत, ते प्रश्न घेऊन ते या ठिकाणी आज जाहीर धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। अनेक मागण्या या ठिकाणी आमच्या जाधव साहेबांनी केलेल्या आहेत, त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने खेड तालुक्यातील महसूल विभाग, अभिलेख विभाग, भूमी अभिलेख यामध्ये मोडी लिपी वाचक नियुक्ती करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। मोडी लिपीसाठी आज ज्या वेळेला प्रांत कार्यालयामध्ये बैठक झाली, मोडी लिपी वाचक आणि प्रशासकीय अधिकारी त्यावेळेला मोडी लिपी वाचक त्या ठिकाणी म्हणतायत, प्रांत साहेबांनी विचारल्यानंतर की तुम्ही किती पैसे घेता मोडी लिपी वाचण्यासाठी, त्यावेळेला ते म्हणतायत की आम्ही 1300 रुपये घेतो, परंतु प्रत्यक्षामध्ये जाधव साहेब या ठिकाणी वेगळीच अमाऊंट असते। कोणताही मोडी लिपी वाचक 1300 रुपये घेऊन भागवत नाही, तो 4-4, 5-5, 10-10 हजार रुपयाची मागणी करतो। मोडी लिपी वाचक मागणी करतो ते वेगळे, रेकॉर्ड रूम मागणी करतात ते वेगळे, प्रशासकीय अधिकारी देखील मागणी करतात ते वेगळे आणि आमचा या ठिकाणचा सर्वसामान्य जो शेतकरी आहे तो ह्या सर्व नाहक गोष्टींमुळे नडला जातो, त्याची कामं अडवली जातात आणि पर्यायाने ज्या वेळेला त्याची कामं होत नाहीयेत त्याला जेव्हा कळतं तेव्हा आमचा
सर्वसामान्य शेतकरी सुद्धा बोलतो जाऊ दे बाबा, चहा पाणी देऊन आपल्या साहेबांकडून आपलं काम उरकून घ्यावं, कारण की 10 वेळा चक्रा मारल्याशिवाय इथे कामं होत नसतात. आता आमच्या नुकत्याच ज्या तहसीलदार आल्या आहेत त्या अतिशय गोड बोलतात आंदोलनाच्या पहिल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आंदोलक त्यांना भेटायला जातात, म्हणजे आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने काही दिवसापूर्वी आंदोलन केलं विविध मागण्यांसाठी, त्यावेळेला पहिल्या दिवशी तर त्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला, परंतु दुसऱ्या दिवशी जी प्रशासकीय बैठक लावली, आम्हाला वाटलं आज आंदोलन केलं उद्या बैठक लावली, तर प्रशासकीय बैठक तुम्ही लावता आणि त्यावेळेला प्रशासकीय बैठकीमध्ये तुमचेच अधिकारी हजर राहत नाहीत, याचा अर्थ कुठेतरी तुमचा वचक त्या ठिकाणी नाहीये हे लक्षात घ्या. आणि तुम्ही आंदोलकांशी गोड बोलता, तुम्ही धड त्या किती मागण्या लिहिल्यात त्याही वाचत नाहीयेत. अहो, आमच्या तब्बल 10 मागण्या असताना सुद्धा 1 आणि 2 अधिकारी त्या डिपार्टमेंटचे ते बोलवतात आणि 1-2 प्रश्नांवर बोलतात आणि बाकीचे अधिकारी येतच नाहीत. ज्या वेळेला आम्ही आंदोलन केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी 3 अधिकारी तिथे उपस्थित होते आणि त्या 3 अधिकाऱ्यांनी सुद्धा जाधव साहेब काही व्यवस्थित उत्तरं दिली नाही. आणि आमचे किसनराव गोपाळे माझ्यासोबत होते त्यावेळेला किसनराव गोपाळेला बोलतात संपली तुमची मीटिंग, आता मला माझी कामं करू द्या. अहो, आम्हाला काही कामधंदे नाहीत का? आम्हाला सुद्धा कामं आहेत. आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतो, म्हणजे आम्ही काय बेकार नाही आहोत. म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याकडे काही व्यवस्थित उत्तरं दिली नाही. आणि आमचे किसनराव गोपाळे माझ्यासोबत होते त्यावेळेला किसनराव गोपाळेला बोलतात संपली तुमची मीटिंग, आता मला माझी कामं करू द्या. अहो, आम्हाला काही कामधंदे नाहीत का? आम्हाला सुद्धा कामं आहेत. आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतो, म्हणजे आम्ही काय बेकार नाही आहोत. म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याकडे बघण्याची तुमची जी मानसिकता आहे ती अतिशय तुच्छ नजरेची असं आम्हाला त्या दिवशी वाटलं. आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की या ज्या आम्ही त्या ज्या विविध मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये दप्तर तिरंगाई असेल, 155 दाखले असतील, एकूण ज्या 10 मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी पुन्हा आम्ही 23 तारखेला स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने आंदोलन करणार आहोतच. त्याचप्रमाणे आज माजी सैनिक योद्धा माजी सैनिक चॅरिटेबल ट्रस्टने या ज्या मागण्या एकूण यांच्या देखील मी पाहतोय 8 मागण्या आहेत. मॅडमने पहिल्यांदा वाचल्यात का त्या विचारा. 8 मागण्या कोणकोणत्या त्यांना जर विचारलं तर त्यांना पण सांगता येणार नाही. आता मोडी लिपीची पहिली मागणी त्यांची आहे. त्याचप्रमाणे 20,000 कुणबी नोंदी या ठिकाणी आढळल्या. तालुका प्रशासनाकडून प्रसार माध्यमाद्वारे यादी सुद्धा जाहीर करण्यात आली, परंतु त्या नोंदी मराठीमध्ये प्रमाणित करून गावनिहाय तलाठी यांच्याकडे कार्यालयामध्ये देण्यात याव्यात अशी यांची मागणी आहे. परंतु कुठल्याही तलाट्याकडून ह्या नोंदी जरी निघाल्या तरी दिल्या जात नाहीत, कारण की याच्यामध्ये कुणबी नोंदी म्हटलं तर मोठे पैसे आले, खूप मोठं नुकसान होणार आहे. दलाल आणि एजंट असतील किंवा जर आपण कुणबी नोंदी जर यांनी सर्रास दिल्या तर मग बाजार कसा चालणार हा सर्व. आणि हा बाजार जो चालू आहे याच्याकडे ज्योती देवरे मॅडमनी ज्या तहसीलदार आहेत खेड तालुक्याच्या यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कारण की ह्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे, दलालांचा सुळसुळाट झालेला आहे आणि दलालांना एजंटांना थेट प्रवेश भेटतो, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याला विचारणा करावी लागते की जाऊ का आतमध्ये. कारण की कार्यकर्ता हा सभ्य असतो, सुसंस्कृत असतो, त्याला वाटतं लोकांचे प्रश्न सुटावेत. या ठिकाणी जाधव साहेब मी पुन्हा एकदा सांगतो त्यांच्या घरातले प्रश्न घेऊन बसलेले नाहीयेत किंवा हे जे सैनिक बसलेले आहेत. खरं म्हटलं तर आपल्याला लाज वाटायला पाहिजे की आपण सर्वसामान्य नागरिक आहोत. आपल्या प्रश्नांसाठी आज सैनिक येऊन ज्या वेळेला या ठिकाणी बसतात त्याच्यासारखी शोकांतिका दुसरी कोणती नाहीये. कारण की आपली लढाई जर आपल्याला लढता येत नसेल तर आपल्या वाट्याची लढाई जर कोण लढत असेल तर त्याला पाठिंबा तर देता आला पाहिजे. आपल्याला त्यांचं प्रोत्साहन कसं वाढेल यासाठी तरी
त्यांनी काम करायला हवं. ज्या कुणबी नोंदी आहेत त्या कुणबी नोंदी या तलाठी मार्फतच द्यायला हव्यात ही आपली मागणी आहे. त्याच पद्धतीने भूमी अभिलेख कार्यालय रेकॉर्ड रूम, तहसील कार्यालयाचा रेकॉर्ड येथून अर्ज आल्यानंतर 24 तासाचे आत अर्ज यांना कागदपत्र मिळावीत अशी तिसरी मागणी आहे. आता ही जी मागणी आहे खरं म्हटलं तर जाधव साहेब तुम्ही त्यांच्या मर्मावर बोट ठेवलेलं आहे. 24 तासाच्या आत सोडा, इथं 4-4 आठवडे होऊन कधी कधी 3-3, 4-4 महिने होऊन सुद्धा एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला सुद्धा त्याचे कागदपत्र भेटत नाहीत. त्याच्यामध्ये फोनवर जर एखाद्याची सेटिंग असेल तर 100, 200, 300, 500, 1000 आणि डिपेंड ऑन तुम्ही काय कागदपत्र काढताय त्या पद्धतीने तुम्ही जोपर्यंत तुमचं ठरवत नाही आहात तोपर्यंत ते दिले जात नाहीत. आणि हा प्रकार आजचा उद्याचा नाहीये, हा वर्षानुवर्ष चालू आहे. तर याच्यावर सुद्धा ज्योती देवरे मॅडम मी चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. त्या अधिकाऱ्यांना तंबी दिली पाहिजे की कुठल्याही शेतकऱ्याला ह्याचा त्रास होता कामा नये. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवत असाल, जे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की शेतकऱ्याच्या देशाला सुद्धा हात लावायचा नाही, त्यांच्या सैनिकांना ते तंबी देतात, तशा पद्धतीने तुम्ही कारभार या ठिकाणी करायला हवा. महसूल प्रशासनाचा जो कारभार आहे तो अतिशय धांदत खोट्या पद्धतीने चालू आहे असं खोट्या आणि भ्रष्ट पद्धतीने चालू आहे असंही म्हणता येईल. आणि ह्या ज्या मॅडम आहेत या अतिशय गोड बोलतात. मी मगाशी सांगितलं, पुन्हा सांगतो. आणि मी मगाशी बोलतो जाधव साहेबांना, जर त्यांना ह्या मागण्या जर मान्य करता येत नसतील तर त्यांनी त्यांचं आडनाव बदलावं आणि गोड बोले ठेवावं अशी मी एक याच्यामध्ये मागणी ॲड करतो. चौथी मागणी आहे, शेतकरी बांधव यांना त्यांच्या जमिनीच्या संदर्भात आवश्यक असणारी कागदपत्र तलाठी कार्यालयात उपलब्ध व्हावी. आणि ही काय होत नसतात. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगते सर 7-12 जुने फेरफार तलाठी कार्यालयात उपलब्ध नाही आणि तहसील कार्यालयात जमा आहेत ते 8 दिवसाच्या कालावधीत तलाठी कोतवाल यांनी गावातील ग्रामस्थांना अर्जदारांना उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात यावेत. परंतु अशा पद्धतीचा कुठलाही आदेश आजपर्यंत झालेला नाहीये. तर आपण या ठिकाणी आज अपेक्षा करूयात की मॅडम काहीतरी या चौथ्या मागणीसाठी सुद्धा निश्चितपणे विचार करतील आणि सर्वसामान्यांची जी एरधाऱ्या त्यांना ज्या घालाव्या लागतात त्या कुठेतरी थांबतील. त्याच पद्धती भूमी अभिलेख खेळ. आता हा भूमी अभिलेखचा विषय जो आहे तो फार गंभीर आहे. भूमी अभिलेख खेळ आणि प्रशासनातील कर्मचारी यांनी 7-12 फेरफार, नोंदी, गट नकाशे अशा अभिलेखांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका केलेल्या आहेत. या चुका दुरुस्ती करण्याचे काम हे प्रशासनाने करावे अशी आपली मागणी आहे. आणि या ठिकाणी जे भूमी अभिलेखचे अधिकारी आहेत ते अतिशय मस्तावलेल्या अवस्थेमध्ये जाधव साहेब आहेत. सर्व आपल्या माजी सैनिकांना सांगू इच्छितो की या भूमी अभिलेखचे जे अधिकारी आहेत ते मस्तावलेले का आहेत? कारण की त्यांना माहिती आहे प्रश्न विचारणारी लोक या ठिकाणी कमी आहेत. या ठिकाणी बघ्याची भूमिका घेणारी लोक मोठ्या प्रमाणात आहेत.